स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. आणि ही जी बातमी आहे ती अत्यंत आनंदाची बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे जरी बातमी तुम्ही किंवा यापूर्वी जरी माझा व्हिडिओ आपण बघितला असेल किंवा इतरांचे जरी व्हिडिओ आपण बघितले असेल तरी विश्लेषण तुम्हाला मी त्या ठिकाणी सांगतो आहे. आणि महत्वाचं आहे की जागा ज्या आहेत त्या जागा वाढणार आहेत. म्हणजे जागा वाढल्या म्हणजे कट ऑफ कमी येणार आहे, स्पर्धा सुद्धा आपल्यामध्ये कमी असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत आणि त्याच कॅल्क्युलेशन जर आपण केलं, त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने जर वर्णन केलं किंवा त्याचं जर विश्लेषण आपण जर केलं तर नक्कीच स्पर्धा सुद्धा अत्यंत कमी आहे. त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाहीये. कट ऑफ हा अत्यंत कमी आहे. त्याच्या मागची नेमकी कारण काय ते जाणून घेण्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही जे अपडेट असेल पवित्र पोर्टलच्या संदर्भातील असेल किंवा शिक्षक सेवक रद्दपद असेल किंवा इतर शैक्षणिक ज्या काही माहिती आहे, चालू घडामोडी असतील, त्या सर्व गोष्टी आपण आपल्या ठिकाणी या चॅनलवरती सांगत असतो. चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या लिंकला सुद्धा तुम्ही जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो आणि उमेदवार जे आहेत जे रजिस्ट्रेशन केलेले आहेत त्या सर्वांसाठी महत्वाचे अपडेट आहे की जागा वाढणार कशा. आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याची परिस्थिती काय. सध्याची परिस्थिती काय, हिवाळी अधिवेशन नाही तर हा अर्थसंकल्पीय अधिवेशन आपल्या समोर चालू आहे. मग याच अधिवेशनाच्या दृष्टीनं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून जे आपल्यासाठी काम करत आहेत, तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी गेल्या 5 ते 7 वर्षांपासून, कोणी 10 वर्षापासून काम करतायत, 17च्या भरतीपासून काम करत आहेत आणि त्यामध्ये मात्र आपल्या सर्वांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे. मग यात आपण जर पाहिलं तर आपण बघितलेलं आहे की पुण्यामध्ये सुद्धा एक आंदोलन सुरू होतं, जे देशमुख सरांच्या माध्यमातून पुण्यामध्ये आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर 10 तारखेला बालुसा माने मॅडमच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलेलं जे आझाद मैदानावरती. आणि त्यानंतर आता एल्गार आंदोलन 2 हे संदीप कांबळे सरांच्या माध्यमातून कंटिन्यू सुरू आहे. विद्यार्थ्यांची राहण्याची आणि झोपण्याची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. सोमवारी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाणं अपेक्षित आहे. मग याचा आपल्याशी फायदा, याच्याशी आपला संबंध कसा आहे, आपल्याला माहिती आहे आपल्या जिव्हाळ्याचा विषय कोणता आहे, आपल्या मागण्या कोणत्या आहेत. तर आपल्या मागण्या आपल्या कोणत्या आहेत तर अमर्याद प्रिफरन्स हा सर्वात मोठी मागणी. आणि भरती जी आहे ती भरती 80% नाही तर 100% भरती झाली पाहिजे, या आपल्या मागण्या आहेत. मग दुसऱ्या मागण्या कोणत्या तर खाजगी ज्या संस्था आहेत, ज्या खाजगी संस्था आहेत जाणीवपूर्वक गोष्टी करत नाहीत, जाणीवपूर्वक बिंदू नामावली बनवत नाहीत, जाणीवपूर्वक कुठे ना कुठेतरी बॅकडोअरने म्हणजे दुसऱ्या मार्गाने आर्थिक गैरव्यवहार करून आपल्या संस्थांमध्ये काय भरतात, शिक्षक भरतात, अशा संस्थांवरती आळा घालण्यात आलेला आहे. अशा संस्थांना बंद करण्यासाठी किंवा अशा संस्थांचं जे काही केलेली कामं उघडकीस आणण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे. आणि या समितीच्या माध्यमातून नक्कीच या वेळेला काय होणार आहे, पारदर्शक शिक्षक भरती होणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या वेळेला ज्या काही खासगी संस्थांच्या ज्या जागा असणार आहेत त्या सुद्धा जागा जास्तीत जास्त येणार आहेत. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थातल्या सर्व जागा, नंतर खाजगी संस्थांच्या संपूर्ण जागा ज्या विथ इंटरव्ह्यू साठी आपल्यासाठी असणार आहेत त्या जागा, नंतर आपल्या मागण्या कोणत्या आहेत तर आदिवासी आश्रमशाळा, समाज कल्याणच्या आश्रमशाळा, तांडा शाळा म्हणजे इतर बहुजन व कल्याण विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळा, या शाळा ज्या आहेत त्या शाळा, संपूर्ण शाळांचे जे शिक्षक आहेत ते शिक्षक कुठे यायला पाहिजे तर या पवित्र भरतीमध्ये यायला पाहिजे. आणि खरंच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, 2017 पासून खरंच ही भरती जी आहे ही पवित्र भरती आहे. आपल्या सोबतचा किंवा आपल्या गावातील आपला कोणी जरी मित्र लागलेला असेल तर त्यांना विचारा, 1 रुपया वशिला न देता, 1 रुपया खर्च न घेता आता ते शिक्षक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हे कशामुळं तर हे पवित्र पोर्टलमुळे हे शक्य होत आहे. आणि याच्यासाठी काम करणारे जेवढे काही आता सध्या मेंबर्स आहेत किंवा वेगवेगळ्या संघटना, 2 ते 3 संघटना सध्या या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी काम करतात, या संपूर्ण संघटनेचं सुद्धा अभिनंदन. कारण जेव्हा तेव्हा आपल्या मागणीसाठी काय असतात पुढे असतात. याच्यापूर्वी 2017 मध्ये संतोष मगर सरांनी काम केलं. त्यानंतर आता संदीप कांबळे सर, त्यांचे शिष्य म्हणजे त्यांचे सोबत काम करणारे सर्व मित्र, सोबतच युवा कार्य प्रशिक्षणात युवा असोसिएशन जी आहे ते देशमुख सरांची, आणि त्यानंतर बालुसा माने शिवनिटी फाउंडेशन, अशा पद्धतीने ही सर्व लोक ही आपल्यासाठी काम करत आहेत. आणि हे यांना मात्र सोडणार नाही, हे लक्षात घ्या. हे कुणीही यांना सोडणार नाही, शासनाला सोडणार नाही. आणि खरंच सांगतो, या जागा 30,000 पेक्षा जागा नक्कीच येणार आहेत.
त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, सोमवारी आता चालू असलेलं जे काही आंदोलन आहे एल्गार आंदोलन 2, तर सोमवारी जेवढे शक्य होईल तेवढे सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. माझ्याकडे काही प्रॉब्लेम्स असल्यामुळे मी त्या ठिकाणी येऊ शकत नाही. काही वैयक्तिक प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे मी तुमचे सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. मला 3 ते 4 विद्यार्थ्यांनी मला त्या ठिकाणी मेसेज केलेला आहे, ग्रुपला मेसेज केला आहे, पर्सनल सुद्धा मगाशी मेसेज केले, परंतु मी त्यांना सांगितलं मी काही वेळात फोन करतो, मी मीटिंग मध्ये असल्यामुळे मी काही त्यांना फोन केलेला नाही. परंतु त्यांनी मला मेसेज केला, ते विद्यार्थी जेवण करत होते. त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की मी दिलगिरी व्यक्त करतो. काही वैयक्तिक कारणामुळे, घरच्या कारणामुळे मी पुण्याला मुंबईला येऊ शकलेलो नाही. आझाद मैदानावरती संदीप कांबळे सरांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि काल सुद्धा त्यांनी मला स्वतः व्हिडिओ सुद्धा पाठवले, फोटो सुद्धा पाठवले आणि त्यावरती मी त्यांचा व्हिडिओ सुद्धा त्यावेळेवर शेअर केलेला आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपण मला समजून घेणं अपेक्षित आहे, कारण आपण माझे फॉलोअर्स आहात आणि कंटिन्यू अपडेट देतो आहे. ज्या गोष्टी आपल्या महत्वाच्या आहेत, आपल्या बाजूच्या आहेत, त्यासाठी सपोर्ट करणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व बाबींचं जर आपण एक विश्लेषण केलं तर नक्कीच सर्वजण लढत आहेत ते फक्त जागा वाढवण्यासाठी. सर्वजण लढत आहेत की 100% शिक्षक भरती झालेली पाहिजे आणि बाकी इतर जे काही कला, क्रीडा आणि बाकी शारीरिक शिक्षण याच्या सुद्धा या ठिकाणी जागा यायला पाहिजे. ह्या आपल्या राष्ट्र मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी संपूर्ण जे दादाशी भुसे आहेत यांच्यावर आपण सर्वजण तुटून पडलेले आहोत. वेगवेगळ्या संस्थेच्या, वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आपण हे काम करताय. त्या सर्वांसाठी सर्वांचे खूप खूप आभार आणि जर जागा वाढल्या त्यासाठी सुद्धा अभिनंदन असणार आहे आणि यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. आपण आंदोलनामध्ये उपस्थित राहावं हे सुद्धा आवाहन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या जागेबद्दल नेमकं काय वाटते, या बाकी संघटना आणि आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला काय वाटते हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.